सर्व पेंटिंगवाले सर्व बाउल आहेत, डिश आहेत. सर्व प्रकारची इकडे आपल्याला चिनीमातीची भांडी पाहायला मिळतात. बघू शकता या साईडला इकडे ना आपल्याला सर्व युनिक प्रकारचे आयटम पाहायला मिळतात. म्हणजे बघू शकता हे 4 कप्प्यांमध्ये आणि मध्ये बाउल ठेवलेले आहेत. त्याशिवाली डिश आहे. पुढे ते पॉटसुद्धा बघू शकता. दिवा ठेवायचा आहे म्हणजे दिवा विजू नये यासाठी युनिक आयटम आपल्याला पाहायला मिळतो आहे. इयरिंग्स बघू शकता जर्मन सिल्वरमधले आहेत आणि खूप युनिक आयटम आपल्याला इकडे पाहायला मिळतात. या इकडे नेक्स्ट स्टॉल आहे. इकडे आपल्याला लोकरपासून बनवलेल्या सर्व वस्तू पाहायला मिळतात. हत्तीवरती आपल्याला गणपती आणि रिद्धी सिद्धी पाठीमागे बसलेले आहेत. त्याच्या मागे इकडे बघू शकता हत्ती आहेत, कासव आहेत, फ्रेम सगळं काही पाहायला मिळतं आहे. दगडापासून बनवलेले आपल्याला खलबत्ते पाहायला मिळतात. पुढे इकडे ना लेडीज लोकांसाठी खास स्पेशल असा शॉप आहे. बघू शकता सगळे प्रकारचे दागिने इकडे पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो ना आज आपण आहे ना परेलला आलो होतो आणि इकडे आल्यानंतर आहे ना समजलं की नरे पार्कमध्ये आहे ना स्वदेशी आर्ट आणि क्राफ्टिंगचा एक्झिबिशन भरलेलं आहे. तर म्हटलं इकडे आलो आहे त्याचासुद्धा आपण ब्लॉग बनवूया. तर आहे ना आपण इकडे जाऊया आणि कोणकोणत्या वस्तू वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते सगळं आपलं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आता ना मित्रांनो आपण इकडे नरे पार्कच्या इकडे येऊन पोहोचलेलो आहोत आणि समोर बघू शकता स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन कम सेल. आणि इकडे बाहेरच आहे ना आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे चिनीमातीची वगैरे भांडी आहेत. म्हणजे सिरेमिकवाली सर्व प्रकारची भांडी आपल्याला पाहायला मिळतात. बघू शकता हे तुळशीचे वगैरे झाडं लावतो आपण ते वाले भांडी आहेत. कुंड्या वगैरे सगळे प्रकारची इकडे चिनीमातीची भांडी आहेत. तर आता ना मित्रांनो आपण इकडे सर्व चिनीमातीची जी भांडी आहेत ती सर्व आपण पाहणार आहोत. चला बघूया रेट वगैरे कसं आहे ते सर्व आपण पाहणार आहोत. इकडे समोर बघू शकता प्लेट्स आहेत. ऑफ व्हाईट कलरमधल्या सगळे प्लेट आहेत, वाटे आहेत, बाऊलसुद्धा आहेत. आणि इकडे सर्व पेंटिंगवाले सर्व बाऊल आहेत, डिश आहेत. सर्व प्रकारची इकडे आपल्याला चिनीमातीची भांडी पाहायला मिळतात. बघू शकता हे समोरचे बाऊल आहेत आपल्याला 350 रुपये आहेत. और ये छोटा वाला ये 250 रुपीज़, 250. और वो सेट वाला पूरा ये वाला 1250 रुपये का है. 1250 रुपये पूर्ण सेट मिळणार आहे. म्हणजे सेट मिलेगा. वाटी आहे, 3 कप आहेत आणि चहाची किटली आहे. और वो बड़ा वाला बाउल का क्या रेंज है? ये वाला 550 रुपीज़ कम हो जाएगा फिर तो. 550 रेंज. पुढे इकडे पेंटिंग केलेले कप्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. 200 रुपयाला सेट आहे हा. आणि या साईडला बघू शकता प्लेटसुद्धा आहेत आणि क्राफ्टेड आहेत. म्हणजे होम डेकोर जो असतो त्या टाईपमधले आहेत. ती प्लेट आहे ते भाई कितने का है? 400 रुपीज़ का है तो. 400 रुपये प्लेट है. और ये साइड वाला छोटा ये वाला 300 रुपीज़ का है. पूरा सेट आता है. उसके अंदर मतलब 1800 रुपये का 3 ये आएगा. पुढे इकडे आपल्याला येल्लो कलरमधल्या प्लेट आणि बाउल वगैरे सर्व पाहायला मिळते. बघू शकता खूप छान वाटतं आणि पेंटिंग याच्यावर जी केलेली आहे ना तीसुद्धा खूप भारी वाटते. बघू शकता 550 रुपीज़ का है. हँडमेड आहे सगळं हे. 550 रेंज है याची. और ये पूरा सेट का ही ऐसे डिश और कप का ये 250 रुपीज़. 250 रुपयाला आपल्याला सेट मिळणार आहे. खूप साऱ्या वस्तू इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईडला बघू शकता इकडे फ्लावर पॉट आहेत आणि वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला इकडे ना आपल्याला सर्व युनिक प्रकारचे आयटम पाहायला मिळतात. म्हणजे बघू शकता हे 4 कप्प्यांमध्ये आणि मध्ये बाउल ठेवलेले आहेत. त्याशिवाली डिश आहे. पुढे ते पॉटसुद्धा बघू शकता आणि पर्स टाईपसुद्धा इकडे भांडे पाहायला मिळतात. पुढे या प्लेटसुद्धा बघू शकता पानांच्या आकाराच्या आहेत आणि युनिकवाले आहेत. आपल्याला इकडे डिश बघू शकता. ही सुद्धा एक खूप छान अशी वेगळ्या प्रकारची डिश आहे. बघू शकता वेगवेगळ्या कलर आणि डिझाईनमध्ये आपल्याला इकडे या सर्व प्लेट्स पाहायला मिळतात. इकडे ही सुद्धा एक छान आहे. बघू शकता बटरफ्लायमधली आहे. त्याच्या इकडे ही पानवाली आहे. सर्व प्रकारचे आपल्याला इकडे आहेत ना चिनीमातीची भांडी पाहायला मिळतात. चिनीमातीच्या भांड्यांच्या पुढेच आहे ना आपल्या समोर हे सर्व लाकडापासून बनवलेल्या वस्तू पाहायला मिळतात. सर्व प्रकारच्या इकडे आपल्याला लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत. बघू शकता समोर इकडे सर्व लाकडापासून बनवलेले पलेते वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. बघू शकता सर्व प्रकारचे पलेत आहेत. तिकडे ती रवी आहे आणि समोर नेम प्लेटसुद्धा पाहायला मिळतात. आणि हे लाकडापासून बनवलेले मसाजसाठी वापरतात डर्मा रोलर ते आहेत. या इकडे चावी वगैरे आपण अडकवतो ते वाली प्लेट आहेत.
समोर इकडे बघू शकता लाकडी पोलपाट आपल्याला पाहायला मिळतं आहे. एक आहे ही साईज आहे आणि छोट्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला इकडे अवेलेबल आहे. पोलपाटसोबत लाटणी आहे आणि या साईडला इकडे बघू शकता लाकडापासून बनवलेले ट्रेसुद्धा आहेत. आणि इकडेही बघू शकता युनिक आयटम आपल्याला पाहायला भेटला आहे. म्हणजे दिवा आपण जो ठेवतो त्याच्यासाठीच आहे हे. म्हणजे याला आहे ना असा इकडून ओपन करण्यासाठी दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला दिवा ठेवायचा आहे. म्हणजे दिवा विझू नये याच्यासाठी युनिक आयटम आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढे इकडे घरगुती आयटम आहेत सगळे. म्हणजे स्मॅशर आहे हा. त्याच्या बाजूला इकडे हा खलबत्तासुद्धा बघू शकता. प्युअर लाकडाचा खलबत्ता आहे. आणि इकडे वाट्या वगैरे सर्व काही पाहायला मिळते लाकडी. पुढे तिकडे ना एक युनिक अजून एक आयटम आहे बघू शकता. ही मेणबत्ती स्टँड आहे हा. इकडे आपल्याला मेणबत्ती ठेवायची आहे. त्याच्या बाजूला इकडे पिगी बँक म्हणजेच आपले पैसे ठेवण्यासाठीचे वगैरे आपण ठेवतो ते वाला इकडे बघू शकता सिलेंडरच्या ह्याच्यात दिलेलं आहे. आणि त्याला लॉकसुद्धा इकडे आहे. पुढे इकडे आपल्याला लाकडापासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता इकडे बोट पाहायला मिळते. त्या साईडला इकडे बैलगाडी आहे. चेअरसुद्धा आहे. इकडे या पेटी बनवलेल्या आहेत. समोर इकडे लाकडापासून बनवलेली सायकलसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि रणगाड्या वगैरे सर्व तोफ रणगाडे सर्व इकडे आपल्याला पाहायला मिळतात. हा समोर पाळण्यासुद्धा बघू शकता. त्याच्याच बाजूला इकडे आहे ना आपल्याला सर्व फर्निचरचे आयटम पाहायला मिळतात. बघू शकता सोफा बेड आहेत. त्या साईडला तो डायनिंग टेबल वगैरे आहे. आणि सर्व आहेत ना युनिकवाले फर्निचर आयटम इकडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर या साईडला इकडे हा झोपाळासुद्धा बघू शकता. खूप छान असं त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. डिझाईन असेल किंवा कलरचं कॉम्बिनेशन असेल त्याचा खूप छान केलेलं आहे. आणि त्याच्या साईडला इकडे हा समोर बघू शकता सोफा कम बेड आहे. तिकडे हा चेअरसुद्धा बघू शकता. समोर तिकडे त्या सर्व फुलदाणे आहेत. तीसुद्धा एक चेअर बघू शकता. खूप छान वाटते तीसुद्धा. समोर ही चेअर बघू शकता आपण पूर्ण 360 डिग्रीमध्ये आपल्याला हवी तशी फिरू शकते. तर आता ना मित्रांनो बाहेरचे आपले सर्व आयटम बघून झालेले आहेत. आणि आता आपण इकडून आतमध्ये चाललो आहे. म्हणजे जिकडे मेन एक्झिबिशन भरलेलं आहे तिकडे आतमध्ये चाललो आहे आपण. सुरुवातीलाच आपल्याला इकडे ना ज्वेलरीचा एक शॉप आहे तो पाहायला मिळतो. आणि इकडे बघू शकता इयरिंग आहेत. खूप साऱ्या प्रकारच्या इकडे इयरिंग आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला इकडे वरती बघू शकता झुमकेसुद्धा आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. बघू शकता इकडे बांगड्यासुद्धा आहेत. पुढे इकडे आपल्याला रिंग पाहायला मिळतात. बघू शकता 50 रुपयापासून स्टार्ट होते. इकडे 100 200 अशा प्राईजमध्ये आपल्याला रिंग पाहायला मिळतात. समोर इकडे बघू शकता आपल्याला ब्रेसलेट वगैरे सर्व काही पाहायला मिळतात. आणि वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपल्याला कलरचे पाहायला मिळतात. काय रेंज आहे यांची मॅडम? हे 150 रुपयाला ब्रेसलेटची प्राईज आहे बघू शकता. आणि ते पुढे काय ते चेनवालं काय आहे? चेन मंगलसूत्र वगैरे काय रेंज आहे त्यांची? 100 से स्टार्ट है. 100 रुपयापासून आपल्याला मंगळसूत्र चेन वगैरे सर्व पाहिजे. 3000 तक भी है. ह्याची काय रेंज आहे? ये 3000 3000. चांदीचा पॉलिश होता. समोर इकडे ना जर्मन सिल्वरवाले कडे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. काय रेंज आहे याची? ये 600 700 900 600 पासून रेंज चालू होते. आणि इकडे हे काय फिंगरिंग्स आहे. फिंगरिंग्स बघू शकता जर्मन सिल्वरमधले आहेत. आणि खूप युनिक आयटम आपल्याला इकडे पाहायला मिळाले आहेत. बाजूला इकडे ना आपल्याला साडीचं शॉप आहे. आणि इकडे बघू शकता सूट्स वगैरे सर्व पाहायला मिळतात. वेगवेगळे कलर इकडे अवेलेबल आहेत. 1200 पासून आहे ना ते अगदी 1800 पर्यंत इकडे आपल्याला सर्व ड्रेस वगैरे पाहायला मिळतात. आणि समोर बघू शकतो हे प्रिंटेडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या साईडला सर्व या साड्या आहेत. समोर ज्या साड्या बघताय ना 1300 पासून चालू होत आहेत. ते अगदी 19,000 पर्यंत त्यांच्याकडे साड्या अवेलेबल आहेत. आणि इकडे खालीसुद्धा बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात.
ये फैब्रिक ड्रेस मटेरियल फॅब्रिकवाला मटेरियल आहे हा. पुढे इकडे हा कुर्तीचा शॉप आहे आणि इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कुर्ती पाहायला मिळतात आणि कलरसुद्धा खूप सारे अवेलेबल आहेत. 650 पासून यांच्याकडे रेट चालू होतो आहे आणि तिकडे वरतीसुद्धा बघू शकता फुल सेटसुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कलर इकडे अवेलेबल आहेत. बाजूला इकडे ना फरसाणवाला स्टॉल आहे आणि इकडे बघू शकता खूप प्रकारचे आपल्याला फरसाण चिवडा सगळं काही पाहायला मिळतं. इकडे बघू शकता ओपन केलेत. चिवडा, शंकरपाळी, उपवासाचा चिवडा, मसालेवाले चणे तत्ती आहेत, इकडे चकली आहे, पोहावाला चिवडा आहे बघू शकता. इकडे नेक्स्ट स्टॉल आहे. इकडे आपल्याला लोकरपासून बनवलेल्या सर्व वस्तू पाहायला मिळतात बघू शकता. सर्व प्रकारचे इकडे लोकरपासून बनवलेले कपडे वगैरे आहेत. समोर ते लेडीज लोकांचे वापरायचे कपडे आहेत. खाली इकडे बघू शकता कॅप वगैरे आहे आणि हे सर्व आपण नाही ना आरतीचे वगैरे ताट ठेवतो त्याच्यासाठी जे रुमाल लागतात ते सगळे आहेत इकडे. आणि याच्यामध्ये डिझाईनसुद्धा आणि कलरसुद्धा बघू शकता खूप सारे आहेत. समोर तिकडे आपल्याला टॉप पाहायला मिळतात. 550 ते 650 750 असे रेंज चालू होते. पुढे इकडे ना मित्रांनो हरिओम एक स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला सर्व पितळेचे जे गणपत पूजेचे साहित्य किंवा मूर्त्या वगैरे सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळतं बघू शकता. सगळे प्रकारचे इकडे मूर्त्या अवेलेबल आहेत. समोर इकडे बघू शकता हत्तीवरती आपल्याला गणपती आणि रिद्धी सिद्धी पांडीमागे बसलेले आहेत. त्याच्या मागे इकडे बघू शकता हत्ती आहेत, कासव आहेत. इकडे ती गाय दाखवलेली त्याच्यावरती आपल्याला देवी देवतांचे काम केलेलं पाहायला मिळतं. पुढे ती लक्ष्मी माता आहे, गणपती आहे, दत्तगुरू आहेत, सगळे इकडे मूर्ती पाहायला मिळतात. समोर हा आरतीचा जो आपण वापरतात पंचरत्न तो आहे. 500 रुपयाचा रेंज आहे. 500 रुपयाला ही हा दिवासुद्धा बघू शकता त्यालासुद्धा स्टँड आहे. हा सुद्धा आपल्याला 500 रुपयामध्ये आहे. पुढे तिकडे हे सुद्धा बघू शकता. आतमध्ये आपण दिवा ठेवू शकतो याच्यामध्ये. सर्व युनिकवाले आयटम इकडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर इकडे बघू शकता समई आहे आणि इकडे या साईडला आपण दिवेसुद्धा लावू शकतो. 3250 रेंज आहे याची. आणि समोर इकडे बघू शकता मेडिटेशनचे वगैरे जे असतात ते वाले भांडे इकडे आपल्याला पाहायला मिळतात. हा वाला मेडिटेशनवाला आहे त्याच्यावरती आपण आवाज एकदम मन प्रसन्न होतं त्याच्याने. तर आता आहे ना मित्रांनो आपण कॅनव्हासचं जे एक शॉप आहे इकडे आपल्याला फोटो फ्रेम सगळं काही पाहायला मिळतं आहे आणि सर्व प्रकारचे आहेत म्हणजे देवांचे असतील देवतींचे असेल सगळ्या प्रकारच्या इकडे आपल्याला कॅनव्हास पाहायला मिळतात बघू शकता. इकडे समोर तो घोड्यांचा आहे, इकडे राधाकृष्णाचा आहे. 800 पासून रेंज चालू होते इकडे आणि यातलं खूप भारी भारी असे आपल्या इकडे कॅनव्हास पाहायला मिळतात. इकडे समोर बघू शकता गणपती आहे, तिकडे राधाकृष्ण दाखवला आहे. खूप छान छान इकडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर हा कॅनव्हास बघताय ना मित्रांनो 4550ला आहे. 2 बाय 4.25 त्याची साईज आहे आणि खूप छान वाटते बघू शकता. श्रीकृष्ण आणि राधा दाखवले इकडे. समोर तिकडे तो पोर्ट्रेट बघू शकता 3D मधला आहे. 2550 रेट आहे. आता कॅमेरामध्ये माहीत नाही कशी येते पण खूप छान वाटते ती सुद्धा. आणि वरती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे म्हणजे राज्याभिषेक झालेला त्यावेळेस जो काय फोटो होता तो वाला क्षण दाखवलेला आहे. आणि वरती सुद्धा खूप छान वाला पेंटिंग आहे. तो त्या साईडला बालकृष्ण दाखवलं आहे. समोर इकडे बघू शकता मित्रांनो सर्व प्रकारचे आपल्याला मुखवास वगैरे पाहायला मिळतात. मुखवास असतील किंवा बडीशेपचे वगैरे सगळे प्रकार इकडे पाहायला मिळतात. या साईडला इकडे बघू शकता आपण आवळ्याचे स्लाईस आहेत. या मसालावाले ती हनीवाला आवळा आहे आणि इकडे हा शुगर कँडीमधला आवळा येतो तो आला आहे. पुढे इकडे बघू शकता पान मसाले आहेत सगळे आणि इकडे 7 सीट्स ते वाला पॅकेट आहे. 120 रुपये रेट आहे याचं. आणि हा सुद्धा एक मुखवासच आहे. आणि इकडे बघू शकता बडीशेप वगैरे आता रेंज आणि खाली सुद्धा गोळ्या वगैरे सगळं काही इकडे पाहायला मिळतं.
समोर इकडे बघू शकता आंबावडी आहे, त्याच्या खाली ती जेली वगैरे आहे. 150ला पाव किलो जेली आहे. भाई आंबावडीचा काय रेट आहे? ये 60 रुपये का एक, 100 रुपये का दो है. तो इसमें भी दो वैरायटी है. एक ये शुगर कोटेड है, ये विदाउट शुगर. पुढे इकडे ना आपल्याला मित्रांनो घरगुती वापराच्या सगळ्या काही वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता सर्व क्लीनर वगैरे सगळं काही, चाकू आहेत, सर्व प्रकारचे आयटम इकडे पाहायला मिळतात. समोर इकडे बघू शकता भिंतीवरती जे आपण हुक अडकवतो ते वाले आहेत. त्या साईडला इकडे हा ब्रश आहे. पुढे इकडे ही विली सुद्धा बघू शकता, छोटेवाले चाकू सुद्धा दाखवले. या साईडला इकडे हा गार्लिक प्रेस आहे, म्हणजे लसूण बारीक करण्यासाठीचा वापरतात ते. इकडे ही बेसिन झाली आहे. हा मोदकचा साचा आहे. वॉशिंग मशीन इकडे वॉशिंग मशीन बॉल आहेत, म्हणजे कपडे आपले आहेत ना वेगवेगळे राहतात मशीनमध्ये. आणि हे वॉशिंग मशीन क्लीनरवाल्या गोळ्या आहेत, 100ला 4. चार्जिंग लाइटर है, धुआबत्ती फटाके जला. पुढे बघू शकता चाकूला धार काढण्यासाठी वापरतात ते वाला आहे. इकडे हा कॉफीसाठी यूज करतात तो वाला सामान आहे. 80 रुपये, हे 50 रुपये. पुढे इकडे मॅजिक टॉवेल पाहायला मिळतात, 120ला जोडी आहे. 120ला एक, 200ला 2. 120ला 1, 200ला 2 आहेत. आणि हा व्हॅक्यूम समोर बघू शकता. व्हॅक्यूमची काय रेट आहे? 550. 550. 500ला डोअर मॅट आहेत आणि बाथरूमवाल्या मॅट आहेत, 250 रेंज यांची. ही चार्जिंग लाइटर आहे बघा, चार्जिंग करा आणि वापरा. आणि इकडे हा बघू शकता चार्जिंग लायटर आहे. काय रेंज आहे याची? 300. 300 रुपये रेंज आहे याची, बघू शकता. 80 तक होणार. समोर इकडे आहेत ना चॉपर पाहायला मिळतोय, म्हणजे हा हँडमेड चॉपर आहे, बघू शकता. हाताचा वापर करू शकतो. आणि हा वाला सुद्धा बघू शकता, खूप छान आहे, म्हणजे आपण हाताने सगळ्या काही गोष्टी पटापटा चॉप करू शकतो. इकडे हा कोरला कोट्याम स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना सर्व आपल्याला प्रकारची भांडी पाहायला मिळतात. बघू शकता इकडे दगडापासून बनवलेले आपल्याला खलबत्ते पाहायला मिळतात. 250 रुपयाचा रेंज आहे. हा 550 रुपयाची रेंज आहे. आणि हा 550, 600 वाला आहे तो समोर. खाली इकडे बिड्याचे तवे आहेत. हा इकडे आप्पे बनवण्याचा भांडा आहे. आणि हा समोर बघू शकता पाळ्या आहेत, सुरी आहे. इकडे पॅन आहेत. समोर ते स्टीलची सुद्धा भांडे तिकडे. या इकडे कढई वगैरे सर्व काही पाहायला मिळतात. पुढे इकडे ना आपल्याला हँडमेड पर्स आणि बॅग वगैरे सर्व पाहायला मिळतात. बघू शकता खूप छान छान प्रकारचे इकडे पर्स वगैरे पाहायला मिळतात. ₹100 यांचा रेट चालू होतो आहे. ते 200, 300 असा 1000 रुपयापर्यंतच्या पर्स इकडे पाहायला मिळतात. पुढे इकडे ना वंदना ज्वेलर्स म्हणून एक स्टॉल लागला आहे आणि यांच्याकडे ना सर्व लेडीज लोकांचे खास आयटम पाहायला मिळतात. बघू शकता सर्व प्रकारचे इकडे लेडीज लोकांसाठीचे दागिने आपल्याला पाहायला मिळतात. इकडे एकवणी छान छान डिझाईन आहे. हे बघा, हे कर्नाटक पॅटर्न आहे, बँगलोरचा मोगरा हार आहे. सगळे 1 ग्राममध्ये आहे. डिझाईन बघा की छान आहे, एकदम सुंदर डिझाईन आहे. असे झुमके पण असले. हे 1500चं आहे, तुम्हाला 1300ला सगळं सेट येणार. विथ इयरिंग कानातले पण येणार. मग ह्याच्यामध्ये वगैरे शंख हार आहे. हे तामिळनाडूचा पॅटर्न आहे, मद्रासचा साऊथ पॅटर्न. असे विथ इयरिंग्स येणार. 1250चं आहे, 1100 पण देणार. असे भरपूर वेगवेगळे. केरला पॅटर्न आहे, केरळचं. हे त्रिमुला हार आहे, केरळचं डिझाईन. 1000चं आहे, तुम्हाला 900ला येणार. 900ला असे इयरिंग पण येणार, विथ इयरिंग सगळं सेट. सगळं 1 ग्राम गोल्ड प्लेटिंगमध्ये आहे. पाण्यात साबणी, शॅम्पू कसे यूज करा सगळे तो वेगळे. समोरचा कितीला आहे? हे 3500चं आहे. हे बघा, जिलेबी हार आहे, साऊथ इंडियन पॅटर्न आहे, 3500चं आहे. बघा असे झुमके येणार, हेवीवाले. ब्रायडल सेट आहे ते. लग्नामध्ये वगैरे घालण्यासाठी छान आहे, काही वेगळं आहे. डिझाईन खूप छान छान आहे. सगळं केरळ, कर्नाटक, साऊथची डिझाईन जातं. मग असे लॉंग सेट पण छान छान आहे. 1500, 1600 असे वेगवेगळे डिझाईनमध्ये आहेत. भरपूर व्हरायटी आहे. झुमके पाहिजे झुमके पण छान छान झुमके आहेत. जसे दुर्वाचे झुमके आहे, झुमके पाहिजे झुमके आहे, असे वेगळे आहेत. मग मंगळसूत्र पण इकडे छान डिझाईन आहे. असे चेन पाहिजे चेन आहे. भरपूर व्हरायटी आहे आपल्यापाशी. मंगळसूत्राचे छोटे काय रेंज चालू आहे? 200 सर, 200 रुपयाला नाही. बघा 200मध्ये एकदम छान छान डिझाईन आहे. आणि ते बी पाण्यात 24 साईज करा. हे दुर्वाहारचं मंगळसूत्र आहे, हे डायमंडमध्ये मंगळसूत्र आहे, हे गुणगुण हारचं मंगळसूत्र आहे. अशी छान छान व्हरायटी असते काय वेगळं. पुढे आपण इकडे ना साडीचा स्टॉल आहे आणि याच्याकडे बघू शकता आपल्याला सर्व प्रकारच्या खूप साऱ्या डिझाईनमधले आणि कलरवाल्या साड्या पाहायला मिळतात.
ह्या समोर या सर्वांना टिश्यू साडी आहेत. 600पासून रेंज चालू आहे त्यांची. 600, 700, 800 अगदी 25,000पर्यंत यांच्याकडे साडी अवेलेबल आहे. आणि बघू शकता त्याच्यावर डिझाईन वगैरे. तर आता ना मित्रांनो आपण एक्झिबिशनचा जो पहिला सेक्शन होता म्हणजे इकडे आपण आतमध्ये सर्व प्रकारचे स्टॉल पाहून झालो आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडचा जो सेक्शन आहे तिकडे चाललो आहे. इकडे आपल्याला सर्व क्लॉथ रिलेटेड सर्व काही पाहायला मिळतं आहे. क्लॉथ्स आणि स्टेशनरी रिलेटेड सर्व आयटम आहेत आपल्याला. तर आता आपण ते पाहायला चालणार आहोत. चला आतमध्ये जावी. समोर इकडे बघू शकता शॉर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 400 रुपयाला रेट चालू होतो आहे शॉर्ट्सचा. आणि याच्यामध्ये कलरसुद्धा खूप सारे अवेलेबल आहेत. इकडे बघू शकता खूप सारे कलर इकडे अवेलेबल आहेत. पुढे इकडे आपल्याला फॉर्मल पॅन्ट आहेत, कार्गोज आणि जीन्सवाल्या सर्व पॅन्ट पाहायला मिळतात. 650पासून यांचा रेट चालू होतं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे कलर पाहायला मिळतात. बघू शकता कलर वगैरे. पुढे इकडे कॉटनमध्ये सुद्धा पॅन्ट आहेत. 999 रेट आहे याचा. पुढे इकडे ना आपल्याला विंटर कलेक्शन पाहायला मिळतं आहे म्हणजे जे थंडीमध्ये आपण यूज करू शकतो असे सर्व प्रकारचे कपडे आहेत इकडे. बघू शकता हे स्वेट टी शर्ट्स आहे. समोर इकडे जॅकेट आहेत. 850पासून रेट आहे यांचा. आणि जॅकेटमध्ये आपल्याला ना खूप साऱ्या व्हरायटी आहेत इकडे. या इकडे ना हुडी आहेत. 700 रुपयापासून यांचे रेट चालू होत आहे. आणि बघू शकता खूप साऱ्या प्रकारचे इकडे हुडीजमध्ये कलर पाहायला मिळतात. सर्व प्रकारचे इकडे आपल्याला कलर पाहायला मिळतात हुडीजमध्ये. समोर इकडे ना सर्व आपल्याला लेडीज लोकांचे आयटम कपडे पाहायला मिळतात. 300पासून रेट चालू होतो इकडे. आणि सर्व प्रकारचे कपडे आहेत म्हणजे टॉप असतील, गाऊन वगैरे सर्व काही इकडे पाहायला मिळतात. या इकडे बघू शकता शर्ट्ससुद्धा आहेत. 400 रुपये रेट आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व प्रकारचे इकडे अवेलेबल आहेत. तर आता ना मित्रांनो आपण बुकचा जो सेक्शन आहे तिकडे आलेलो आहोत. आणि इकडे आपल्याला सर्व प्रकारची पुस्तकं पाहायला मिळतात. म्हणजे इकडे बघू शकता इकडे पु ल देशपांडेंचं गाठोड्याचं बुक आहे हा. समोर ओशनिकवाला बुक आहे. म्हणजे समुद्रातील सगळ्या काही गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आतमध्ये बघू शकता या साईडला इकडे आपल्याला भगवद्गीता पाहायला मिळते. आणि या इकडे ना आपल्याला इन्स्पायर करणारे सर्व काही प्रकारची बुक पाहायला मिळतात. बघू शकता या साईडला इकडे आपल्याला लहान मुलांची बुक्स पाहायला मिळतात. बघू शकता सगळ्या प्रकारची इकडे पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. बघू शकता कथा असेल किंवा बालकथा वगैरे सगळ्या काही इकडे आहेत. तर आता ना मित्रांनो आपण एक्झिबिशनच्या इकडून बाहेर आलेलो आहोत. म्हणजे सुरुवातीला आपण आहेत ना मातीची वगैरे सर्व प्रकारची भांडी बघितली होती. त्याच्यानंतर लाकडापासून जे फर्निचर वगैरे होतं ते सगळं पाहिलं. आतमध्ये आपण कपड्यांचे वगैरे सगळे काही स्टॉल होते ते सर्व एक्सप्लोअर केले. तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.